नमस्कार. सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS ही केंद्र सरकारमार्फत चालवली जाणारी एक संस्था आहे. तर यामध्ये केंद्रीय विद्यालय संघटनमार्फत पूर्ण भारतामध्ये ज्या केंद्रीय विद्यालय आहेत त्या केंद्रीय विद्यालयांमध्ये शिक्षक आणि इतर पदांची भरती दरवर्षी केली जाते. तर आपण या व्हिडिओमधून आज केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये कोणत्या शिक्षक पदांची भरती केली जाते या संदर्भात माहिती घेणार आहोत. तर आपल्या सक्सेस मिशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर केंद्रीय विद्यालय असेल, CTET परीक्षा असेल, TET परीक्षा, तर अशा अनेक शिक्षण क्षेत्रातील परीक्षांसंबंधी मार्गदर्शन व माहिती सक्सेस मिशन या चॅनलमार्फत दिली जाते. तर सर्वात आधी केंद्रीय विद्यालयामध्ये ज्या जागा असतात त्याच्यामध्ये प्रायमरी टीचर म्हणजे PRT, त्यानंतर TGT म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्हणजे पदवी आणि BEd, तर आणि त्यानंतर PGT म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर या पदांसाठी जागा दरवर्षी निघत असतात. तर ह्या वर्षी मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे यावर्षी अजूनही जागा निघालेल्या नाहीत. पण 2018 साली मागची भरती झालेली होती. तर त्यावेळी जे प्रायमरी टीचर आहेत PRT प्राथमिक शिक्षकांच्या पात्रतेमध्ये काही बदल करण्यात आले होते. तर ते बदल कोणते आहेत ते आपण पाहू. तर ते अमेंडमेंट इन इसेन्शियल क्वालिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ प्रायमरी टीचर्स इन KVS. अमेंडमेंट म्हणजे सुधारणा केली होती इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये, म्हणजे जी आवश्यक पात्रता आहे प्रायमरी शिक्षकांची KVSमध्ये त्यामध्ये काही सुधारणा केल्या होत्या. तर त्याच्यामध्ये सिनियर सेकंडरी म्हणजे 12वी आणि 12वीला 50% मार्कासहित आणि 2 वर्षाचा डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन बाय व्हॉट एव्हर नेम नोन, म्हणजे DEd किंवा DTEd कोणतंही नाव त्याला दिलं असेल तरी ते चालणार आहे, म्हणजे 12वी आणि DEd. किंवा सिनियर सेकंडरी म्हणजे 12वी 50% सह आणि 4 इयर बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन म्हणजे BLEd 4 वर्षाचा बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन. किंवा सिनियर सेकंडरी म्हणजे 12वी विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स म्हणजे 50% मार्कासहित आणि 2 वर्षाचा डिप्लोमा इन एज्युकेशन स्पेशल एज्युकेशनमध्ये ते सुद्धा चालणार आहे. किंवा ग्रॅज्युएशन विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स अँड बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे BEd, म्हणजे ग्रॅज्युएशन आणि BEd सुद्धा चालतं. परंतु त्याला एक अट आहे, तिथं स्टार केलेलं आहे, हू हॅज अक्वायर्ड क्वालिफिकेशन ऑफ BEd फ्रॉम एनी NCT recognized institution shall be considered for appointment as a teacher in class 1 to 4 provided the person so appointed as a teacher shall mandatorily undergo a 6-month bridge course in elementary education recognized by the NCT within 2 years of such appointment at primary teacher. म्हणजे जर BEd धारकांना प्राथमिक शिक्षक म्हणून नेमणूक दिली तर त्यांना 2 वर्षाच्या आत तो 6 महिन्याचा ब्रिज कोर्स जो आहे तो ब्रिज कोर्स एलिमेंटरी एज्युकेशनमधला प्राथमिक शिक्षणामधला ब्रिज कोर्स कंप्लीट करावा लागणार आहे. तर ही एक अट टाकलेली आहे, म्हणजे BEd पात्रताधारक सुद्धा प्रायमरी टीचर होऊ शकतात, फक्त त्यांना 6 महिन्याचा ब्रिज कोर्स कंप्लीट करावा लागणार आहे. आणि क्वालिफाईड इन द सेंट्रल टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट कंडक्टेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, म्हणजे CTET परीक्षासुद्धा पास होणे आवश्यक आहे. प्रोफिशियन्सी टू टीच थ्रू हिंदी अँड इंग्लिश मीडियम, म्हणजे तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश मीडियममध्ये शिकवता आलं पाहिजे. आणि डिझायरेबल जे आहे नॉलेज ऑफ वर्किंग ऑन कॉम्प्युटर, हे तुम्हाला कॉम्प्युटरवर संगणक ज्ञान पाहिजे, कॉम्प्युटर चालवता आलं पाहिजे. तर ह्या ज्या आहे प्राथमिक शिक्षकांसाठी काही नियम बदललेले आहेत, म्हणजे BEdसुद्धा आता तिथं चालू शकणार आहे, फक्त नोकरीला जॉईन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तो ब्रिज कोर्स तुम्हाला करावा लागतो. त्यानंतर वेतन श्रेणी कशी असते केंद्रीय विद्यालयामध्ये
प्रिन्सिपलपासून ते प्रायमरी टीचरपर्यंत वेतन श्रेणी कशी असते. तर प्रिन्सिपल जो असतो केंद्रीय विद्यालयाचा, त्यांची वेतन श्रेणी जी आहे ती 78,800 ते 2,09,200 अशी जी आहे ती वेतन श्रेणी असते. म्हणजे सुरुवातीचं वेतन जे आहे ते 78,800 आणि त्याच्यावर अनेक भत्ते असतात. म्हणजे सिटी अलाउन्स असतो, डिअरनेस महागाई भत्ता असतो, त्यानंतर हाऊस रेंट अलाउन्स असतो. तर असे मिळून ते जवळजवळ म्हणजे 1.25 लाखापर्यंत तो पगार जात असतो. ते शहरानुसार पगार ठरतो. तर त्याचं एज लिमिट जे आहे ते मिनिमम 35 इयर्स आहे, 35 वर्ष ते मॅक्झिमम 50 वर्ष आहे. त्यानंतर व्हाईस प्रिन्सिपल जे आहे त्यांचा जो पगार आहे तो 56,100 ते 1,77,500 असा आहे. तर त्याच्यावर सुद्धा महागाई भत्ते अनेक असतात, महागाई भत्ता आणि इतर भत्ते अनेक असतात. तर याचं एज लिमिट जे आहे ते 35 वर्ष ते 45 वर्ष आहे. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणजे MA BEd असेल, MSc BEd असेल, MCOM BEd असेल, तर यांचं जे आहे त्यांचं वेतन जे आहे ते 47,600 ते 1,51,100 असं आहे. आणि मॅक्झिमम एज लिमिट जे आहे ते 40 वर्ष आहे. आणि त्याच्यामध्ये मागासवर्गीयांना 3 वर्षाची सूट असते. तर ती एज रिलॅक्सेशनसुद्धा तुम्हाला मिळू शकते. तर हा सुद्धा पगारावर अनेक महागाई भत्ता आणि इतर अनेक भत्ते मिळतात. म्हणजे सुरुवातीचं जे पेमेंट आहे ते 47,600 बेसिक आहे. तर त्याच्यावर अनेक प्रकारचे भत्ते मिळून ते जवळजवळ 65-70 हजारापर्यंत पेमेंट मिळू शकतं. त्यामुळे केंद्रीय विद्यालयाची नोकरी ही चांगला पर्याय आहे. तर यासाठी अवश्य प्रयत्न करावेत आणि आपल्या चॅनलमार्फतसुद्धा यासंबंधी मार्गदर्शन केले जाईल. त्यानंतर ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर जे आहे TGT म्हणतात त्याला, म्हणजे BA BEd, BSc BEd, BCom BEd, याच्यासाठी पे लेवल जे आहे म्हणजे जो पेमेंट आहे ते 44,900 ते 1,42,400 आहे. आणि याचं एज लिमिट जे आहे ते 35 वर्ष आहे. 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि मागासवर्गीयांसाठी 3 वर्षापर्यंत तिथं सूट मिळू शकते. 3 ते 5 वर्ष असतं. म्हणजे OBCसाठी 3 वर्ष असेल आणि SC ST 5 वर्ष वगैरे तिथं वयोमर्यादेत सूट असते. तर ट्रेंड ग्रॅज्युएट टीचरलासुद्धा चांगलं पेमेंट आहे, त्याच्यावर महागाई भत्ता वगैरे तिथं मिळतो. त्यानंतर प्रायमरी टीचर PRT याचं जे पेमेंट आहे ते 35,400 ते 1,12,400 असं आहे. याचं एज लिमिट जे आहे ते 30 वर्ष आहे. म्हणजे सुरुवातीचा जो पगार आहे तो 35,400 बेसिक आहे. त्याच्यावर महागाई भत्ता वगैरे सर्व मिळून तो पगार 55-60 हजारापर्यंत सुरुवातीचा जाऊ शकतो. तर शहरानुसार तो पगार कमी जास्त होऊ शकतो. त्यानंतर लायब्ररियन जे आहे, तर लायब्ररियनला म्हणजे ग्रंथपाल आपण म्हणतो, तर त्यांचा पगार 44,900 ते 1,42,400 असा आहे. आणि मॅक्झिमम एज लिमिट 35 वर्ष आहे. तर लायब्ररियनसुद्धा चांगलं पर्याय आहे. त्यासाठी BLIB वगैरे करावं लागेल. तर BLIB असेल तर तुम्ही लायब्ररियन पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर आता PGTसाठी क्वालिफिकेशन काय असतं, तर म्हणजे PGT म्हणजेच MSc BEd, MA BEd वगैरे, MCOM BEd. तर याच्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन जे आहे ते MSc असलं पाहिजे, म्हणजे MSc BEd आणि पोस्ट ग्रॅज्युएट MSc कोर्स ऑफ रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन, म्हणजे इंटिग्रेटेड कोर्स असतात. तर इंटिग्रेटेड कोर्स असला तरी चालू शकतो. किंवा मास्टर डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स इन ॲग्रिगेट इन द फॉलोइंग सब्जेक्ट. आता PGT इंग्लिशसाठी इंग्लिशमध्ये तुमचा MA पाहिजे. PGT हिंदीसाठी हिंदी किंवा संस्कृतमध्ये विथ हिंदी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट ॲट ग्रॅज्युएट लेवल. म्हणजे हिंदीसाठी हिंदीमध्ये MA किंवा संस्कृतमध्ये MA आणि BAपर्यंत हिंदी विषय असला पाहिजे. PGT मॅथ्ससाठी मॅथमॅटिक्स किंवा अप्लाइड मॅथमॅटिक्समध्ये MSc पाहिजे. PGT फिजिक्ससाठी फिजिक्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, अप्लाइड फिजिक्समध्ये
किंवा न्यूक्लिअर फिजिक्समध्ये MSc पाहिजे. PGT केमिस्ट्रीसाठी केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये MSc पाहिजे. नंतर PGT बायोलॉजीसाठी बॉटनी, झुलॉजी, लाईफ सायन्स, बायोसायन्स, जेनेटिक्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी अशा अनेक विषयांमध्ये बॉटनी, झुलॉजी त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन लेवलला बॉटनी, झुलॉजी असलं पाहिजे. तर ते PGT बायोलॉजीसाठी आहे. PGT हिस्ट्रीसाठी MA हिस्ट्री पाहिजे. PGT जॉग्रॉफीसाठी MA जॉग्रॉफी पाहिजे. PGT कॉमर्ससाठी मास्टर डिग्री इन कॉमर्स. However, holder of degree of MCom in applied business economics shall not be eligible. MCom अप्लाइड बिझनेस इकॉनॉमिक्समध्ये असेल तर ते चालणार नाही. PGT इकॉनॉमिक्ससाठी MA इकॉनॉमिक्स किंवा अप्लाइड इकॉनॉमिक्स किंवा बिझनेस इकॉनॉमिक्स पाहिजे. आणि शिवाय BEd पाहिजे. BEd ऑर इक्वॅलंट डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी. आणि प्रोफिशियन्सी इन टीचिंग इन हिंदी अँड इंग्लिश मीडियम. हिंदी मीडियममध्ये, इंग्लिश मीडियममध्ये शिकवता आलं पाहिजे. आणि डिझायरेबल जे आहे ते कॉम्प्युटर नॉलेज असलं पाहिजे. ते डिझायरेबल आहे, आवश्यक नाही. त्यानंतर TGT जे आहे, ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, म्हणजे BA BEd, BSc BEd, BCom BEd यासाठी 4 year इंटिग्रेटेड डिग्री कोर्स ऑफ रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन ऑफ NCERT इन द कन्सर्न सब्जेक्ट विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स. म्हणजे BA BEd इंटिग्रेटेड, BSc BEd जे कोर्सेस आहे तो चालू शकतो. किंवा बॅचलर डिग्री विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स इन द कन्सर्न सब्जेक्ट. तर बॅचलर डिग्री पाहिजे तुमच्याकडं तुमच्या विषयामध्ये. तर TGT संस्कृतसाठी संस्कृतमध्ये BA पाहिजे. नंतर TGT हिंदीसाठी हिंदी ॲज अ सब्जेक्ट इन ऑल द 3 years, 3 वर्षात हिंदी सब्जेक्ट पाहिजे. TGT इंग्लिशसाठी इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट इन ऑल द 3 years, म्हणजे इंग्लिश हा विषय 3 वर्ष तुम्ही घेतलेला पाहिजे BAला. TGT सोशल स्टडीज यासाठी कोणतेही खालीलपैकी कोणतेही 2 विषय चालू शकतात. हिस्ट्री, जॉग्रफी, इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स यापैकी 2 विषय पाहिजे. ऑफ विच वन मस्ट बी आयदर हिस्ट्री ऑर जॉग्रफी. त्यातला एक हिस्ट्री किंवा जॉग्रफी असला पाहिजे. TGT मॅथ्ससाठी बॅचलर डिग्री इन मॅथ्स विथ एनी 2 ऑफ द फॉलोइंग सब्जेक्ट. म्हणजे मॅथ्समध्ये बॅचलर डिग्री पाहिजे आणि त्याबरोबर फिजिक्स, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर सायन्स, स्टॅटिस्टिकपैकी बाकीचे 2 विषय पाहिजे. TGT सायन्ससाठी बॉटनी, झुलॉजी, केमिस्ट्रीमध्ये BSc पाहिजे आणि CTET परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, कंडक्टेड बाय CBSE. आणि प्रोफिशियन्सी इन टीचिंग हिंदी अँड इंग्लिश मीडियम. तर हिंदी इंग्लिश मीडियममध्ये शिकवता आलं पाहिजे. नॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन डिझायरेबल आहे. आणि प्रायमरी टीचरची क्वालिफिकेशन आपण सुरुवातीलाच पाहिली होती. तर याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये शिकवता आलं पाहिजे हे जरी दिलेलं असेल तरी ते आपण नोकरी लागल्यावर ते आपोआप होत असतं. तर तुम्ही यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे. आता स्कीम ऑफ एक्झामिनेशन कशी असते, म्हणजे एक्झाम कशी घेतली जाते. तर PGTसाठी हे सर्व विषय दिलेले आहेत तिथं, हिंदी, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स वगैरे. तर याच्यासाठी परीक्षा कशी घेतली जाते. तर याच्यामध्ये देअर विल बी ए क्वेश्चन पेपर ऑफ 200 मल्टिपल चॉईस क्वेश्चन कॅरिंग 1 mark इच. म्हणजे 200 मार्काची मल्टिपल चॉईस, म्हणजे बहुपर्यायी, म्हणजे 4 पर्याय दिलेले असतात प्रत्येक प्रश्नाला. तर 200 मार्काचा पेपर असतो. त्याच्यामध्ये इंग्लिश 20 मार्काला, जनरल हिंदी 20 मार्काला, करंट अफेअर्स 20 मार्क, रिझनिंग अँड न्यूमरिकल ॲबिलिटी 20 मार्क, टीचिंग मेथडॉलॉजी 20 मार्क, अँड सब्जेक्ट कन्सर्न, म्हणजे तुमचा जो सब्जेक्ट आहे त्याला 100 मार्क असतात. 100 क्वेश्चन असतात आणि 100 मार्क असतात. आणि ते सिलेबस ते आपण डिटेल नंतर पाहूया. आता त्याचा कालावधी किती असतो. तर ही टेस्ट 3 तास चालते. 3 तास दिलेले असतात 200 मार्कासाठी. आणि द फायनल मेरिट लिस्ट विल बी बेस्ड ऑन द परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट इन रिटर्न टेस्ट अँड इंटरव्ह्यू. म्हणजे रिटर्न टेस्ट झाल्यावर जे रिटर्न टेस्ट पास होतील किंवा त्याचं मेरिट लावलं जातं
आणि मेरिटनुसार जे कट ऑफमध्ये बसतील त्यांना इंटरव्ह्यूला बोलवलं जातं आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तिथं सिलेक्शन होत असतं. आता रिटर्न टेस्टला 85% वेटेज दिलं जातं आणि इंटरव्ह्यूसाठी 15% वेटेज दिलं जातं. म्हणजे रिटर्न टेस्टला खूप मार्क आहेत, फार महत्त्व आहे. त्यानंतर TGT जे आहे, ट्रेन ग्रॅज्युएट टीचर, तर त्याच्यामध्ये 150 प्रश्न विचारले जातात, मल्टिपल चॉईस. प्रत्येकाला 1 मार्क असतो. त्याच्यामध्ये जनरल इंग्लिश 15, जनरल हिंदी 15, करंट अफेअर्स 40, रिझनिंग ॲबिलिटी 40 आणि टीचिंग मेथडॉलॉजी 40. तर असे 150 मार्क असतात. याच्यावर सब्जेक्ट नॉलेजवर काही प्रश्न विचारले जात नाही. आणि याच्यासाठी टाईम ड्युरेशन जो आहे 2.5 hours, म्हणजे 2.5 तास दिले जातात. आणि जे सिलेक्शन जे होत असतं ते इंटरव्ह्यू, रिटर्न एक्झाम आणि इंटरव्ह्यू याच्यावर आधारित होत असतं. तर याच्यामध्ये सुद्धा रिटर्न टेस्टला 85% आणि इंटरव्ह्यूला 15% मार्क दिलेले असतात. तर इथं महत्त्वाचं म्हणजे ट्रेन ग्रॅज्युएट टीचरला तुम्हाला सब्जेक्ट नॉलेजचा अभ्यास करायची गरज नाही. तर जनरल नॉलेज, करंट अफेअर्स, रिझनिंग ॲबिलिटी म्हणजेच मॅथमॅटिक्स संबंधी, म्हणजे जे तार्किक क्षमता म्हणतो आपण, आणि टीचिंग मेथडॉलॉजी म्हणजे अध्यापनशास्त्रावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर जे आहेत ते फिजिकल अँड हेल्थ एज्युकेशन, आर्ट एज्युकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स याचेसुद्धा आहेत. पण त्याच्यामध्ये 200 मार्काचे प्रश्न असतात, ते पण इथं दिलेलं आहे. पण आपण शक्यतो त्याच्यामध्ये आपण कमी लोक आहेत. प्रायमरी टीचरसाठी इथं म्युझिकचं दिलं आहे, पण प्रायमरी टीचर इतरसुद्धा सर्वांसाठी हीच पद्धती आहे. 150 प्रश्न असतात 1 मार्काचे. तिथं जनरल इंग्लिश 15 आहे, जनरल हिंदी 15 आहे, करंट अफेअर्स 30 आहे, रिझनिंग ॲबिलिटी 30 आहे आणि मेथडॉलॉजीवर 60 वगैरे प्रश्न असतात. त्यानंतर मागच्या वर्षी जे कट ऑफ मार्क लागले होते त्याच्यामध्ये TGT हिंदीला जनरलला 74 मार्क होते, 150 पैकी. OBCला 73 होते, SCला 73, ST 72, नंतर ऑर्थोपेडिकली हँडिकॅपला 71, व्हिज्युअली हँडिकॅप 68. असं हे प्रत्येक विषयाचं दिलं आहे. मॅथ्स आहे, सायन्स आहे. तर त्याचा कट ऑफ मार्क इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आलं होतं. तर असे कट ऑफ लागले होते मागच्या वर्षी. म्हणजे 2018 साली परीक्षा झाली होती शेवटची, तर त्यानंतर अजून झालेली नाही. तर लवकरच केंद्रीय विद्यालयाची परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर हजारो जागा याच्यामध्ये भरल्या जातात दरवर्षी, कारण केंद्रीय विद्यालय जे आहेत ते पूर्ण भारतामध्ये पसरलेले आहेत. प्रत्येक शहरामध्ये एकतरी केंद्रीय विद्यालय असतं किंवा मोठमोठ्या शहरांमध्ये 10-12 सुद्धा केंद्रीय विद्यालय असतात. तर यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न करावा आणि सक्सेस मिशन या चॅनलमार्फत नक्कीच केंद्रीय विद्यालयाची परीक्षा कशी द्यायची आणि अभ्यास कसा करावा आणि त्याचं विस्तृतपणे प्रश्न उत्तर आपण तयार करून घेऊ. तर सक्सेस मिशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.